चला आज खमंग असा खुसखुशीत चटपटीत खस्ता करूया। बघू शकता खूप छान असं झालेलं आहे, अगदी ठिसूळ झालेला आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर। आता इथे मी मैदा घेतलेला आहे आणि हे अर्धा किलो मैद्याचं पॅकेट आहे। मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्याच्यावर थोडासा ओवा, जिरं, चवीपुरतं मीठ आणि 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या हातात अशी याची मुठ्ठी बंदल अशी इतपत मिक्स करून घ्यायचं याला आणि थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक छान अशी घट्टसर लावून घ्यायची आहे। खूप छान होते घरगुती खस्ता। बघू शकता अशी मी घट्टसर कणिक लावून घेतलेली आहे आणि छोटे छोटे गोळ्या करून याला लाटून घ्यायचं आहे। असं छान लाटून घ्यायचं आहे। तुम्ही साईज छोटी किंवा मोठी ठेवू शकता। आता इथं मी पूर्ण लाटून घेते आणि साईडला तेल तापत ठेवलेलं आहे आणि या खस्त्यावर थोडे असे चम्मचनं पाडून घ्यायचे इथं आणि याला तळून घ्यायचं आहे। छान असं मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। इथे साहित्य घेतलं, टमाटर घेतलं, कांदा, कोथिंबीर, दही आणि शेव घेतलेली आहे, थोडं टोमॅटो सॉस घेतलेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कांदा टाकायचा आहे अगोदर, नंतर टोमॅटो टाकायचा आहे, थोडीशी त्याच्यावर शेव टाकून घ्यायची आहे, कोथिंबीर, दही टाकून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी किंवा जास्त करू शकता। टोमॅटो सॉस थोडंसं याच्यावर काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही याच्यावर चिंचेची चटणी सुद्धा टाकू शकता। खूप छान लागते आणि घरगुती खायला खमंग असा ठिसूळ झालेला आहे खस्ता। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब